रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. आज कुठे भाऊ आपण, सांगा जरा. वेळापूर. आपण आलोय वेळापूरला पुढच्या मुक्काम, म्हणजे आज जो मुक्काम होणार आहे त्याच्या नियोजनासाठी. हा, संध्याकाळच्या मुक्कामावरती. दिंडीत चालताना तुम्हाला रोजच दाखवतोय मी, पण आज तुम्हाला दाखवणार आहे मुक्कामाच्या यायच्या आधीची तयारी कशी असते. तर एवढं सगळं आपली तर एवढी सगळी आपण जरा पुढे आलोय. आणि किरण जरा तिकडे झोपलेला आहे, मी पण झोपणार आहे. आम्ही 5 वाजता उठलो सगळे, आणि हे सगळे तर रात्री चालते. भाऊ तुम्ही तर रात्री येऊन काय केलं सांगा जरा. जागा धरायला लागते, लोक तंबू ठोकतात. संडासला जाणारी लोक, त्यांना ओरडायला लागतं. हा, तर जमत नाही तर अख्खी आपली जागा खराब होती. जागा खराब होती म्हणून आम्ही रात्रीचं येऊन तिथं राखण करतो. रात्रभर पाळीव जागून, आणि मग जागा स्वच्छ राहते. नाही इकडे तर हे असं करावं लागतं सगळं आपल्या. आणि आपल्या रात्री जागा लागते. रात्र ही एवढी सगळी गँग आहे ना, रात्रभर जागून सगळं छाननी राखण केलेली आहे. एवढं सगळं करावं लागतं. मग तेव्हा कुठं आम्ही सगळे चालणारे लोक असतो, ते येतात आणि झोपतात. आता थोडा वेळ तंबूची गाडी पण येईल, तर तुम्हाला आज मी सगळं नियोजन दाखवतो. काय सगळं काय असतं, कसं असतं, तंबू कसे टाकतात, काय करतात तंबूचे लोक. चला भेटू आपण तंबूची गाडी आल्यावरती. तंबूची गाडी पण आलेली आता, नंतर सगळं नियोजन इथं लावून टाकू आपण. गाडी कोणाची आपली तिकडे लाव, लगेच लावतो. हा लगेच. काय कसं काय नियोजन आपण इथलं सांगा जरा. आता एकदम छान आहे, सुंदर आहे. काय करायचं इथं आता? तंबू ठोकायची तिथं. किती वाजता तंबू टाकणार? हे काय आता सुरूच करायचं लगेच? आपल्या किती तंबू टाकायचे आहेत आपल्याला? आता इथं कमीत कमी 21 ते 22 तंबू ठोकायचे. कुठनं चालू करायचे तंबू टाकायला सांगा जरा. ते आलेत माणसं तिथपासनं हा, तर इथपर्यंत, इथं बाटलीपर्यंत हे जेवायची जागा. ही जेवायची जागा आपली, आणि तिकडे तंबू टाकायचे. इथे आता हे पुढे येऊन ह्यांनी काढलं नाही, त्यांना फक्त ऐका भाकरी द्यायच्या. त्याने राखण केलं नाही यांनी. नाही सांगतो ना, लिहून घे त्याच्यावर ऐक. हा ऐकतो मी, ह्यांना पण ऐका- हे सगळे म्हणले की यांनी राखण. नाही, ह्यांना आईच्या भाकरी द्यायच्या, पण हे त्यांनी हलवलं असतं ना, हा. त्यांचा हातपाय झिजला असतं. ते म्हणले तर राखण केली त्यांनी, नाही, आम्ही नोकरनामा लिहून दिलाय त्यांना. पण त्यांनी इथं राखण केली ते असं म्हणलं ना. ते कशाचं? त्याची लोकांना येऊन नाही दिलं. 8-9 जण हगले, जाऊन बघून आले काढायचे. इथं नाही केलं त्यांनी त्यांनी. कशाची राखण केली? ह्यांनी फक्त तिथे जाऊन आले असते हजेरी लावून, आम्हाला बाजारी आमटी भाकरी करा पाठी. हा, सांगितलं सांगितलं ना, ते सांगितलं. 100% अहो, हा 46 वर्षाचा अनुभव आहे का आजचा आहे का? जाऊ आता सगळ्यांना ऐकावा, सगळ्यांना हे अख्खं टाकतो अख्खं. ऐकावं सगळं. नक्कीच. आणि आता आपण डेंजर आहे आमची, काय का ना आपण. काय ना, आम्ही आपलीच लोक यायच्यात ना, आपल्याच तंबूच्या गाड्या लागायच्यात ना, मग हे उचलाय नको का? ते ट्रॅक्टर येणार म्हणले ना आता, कोण? ते ट्रॅक्टर आणतात वाटतं का ते म्हणले. आता टेम्पो बंद तंबू बाहेर काढायचं काम चालू केलं यांनी, आणि लगेच मग सगळे तंबू बाहेर आले की लगेच तंबू ठोकून पण घेणार. हे सगळे कष्ट असतात. ही पण एक सेवा आहे. कसा विषय असतो, चालणारे आपण निश्चित चालत येतो, पण चालून आल्यावरती आपण डायरेक्ट तंबूमधून पडतो. ते तंबूमधून आरामात पडण्यासाठी हे सगळी लोक इथं पुढे येऊन काम करत असतात. एका तासात सगळे तंबू ठोकणार आहे. तंबू नेले, आता तंबूच्या खुट्या चालल्यात, आणि इकडं तंबूचे पाईप पण चाललेत. साऊंडची गाडी पण आली बघा, जी संध्याकाळी आपल्याला साऊंडसाठी लागते, ती गाडी पण आता आलेली. आता तंबू ठोकायचं काम चालू झालेलं आहे. हा तंबू 2 जण ठोकणार, इकडं हा उघडतोय, तो तिकडनं अजून सामान आणतोय. अशा प्रकारचे सगळे तंबू आहे ना लाईनीत खोलून ठोकून एकदमच चालू होणार आहे. आता तंबू बनवण्याचं काम होत चाललंय. आता तंबू उभा करणार. आता तंबू असा उभा करतात. हा, उचला. डबे जाम जाऊन आणले का? बरोबर आहे. सोपं काम नाही, सोपं काम नाही, अवघड आहे. माझं काम आहे आता, आपण ते करतोय. पण हे धर म्हटल्यावर दोन्ही काम नाही ना जमत. तुम्ही हात नका लावून, मी सांगितलं. नाही, मी हातात लावणार.
तुम्ही कुठे मारली की तुमची शेजारी ते उभं आहे. बरोबर आहे. आहे का? फायनल फिनिशिंग ओके. तंबू एकदम परफेक्ट सरळ झालाय. दुसरं घर चालू आहे. परत परत एक घर उभं राहिलं, दुसरं घर चालू आहे लगेच. ओके चला 3 नंबरचं घर. तुम्हाला सगळी घरं होताच दाखवतो कारण सेम प्रोसेस रिपीट होणार होता. दुसरं घर दुसरं घर आलंय. पाहिजे 5 10 50. आणि हे बघा इकडे ट्रॅक्टर पण आले सगळी साफसफाई करायला आणि तिकडचा सगळा एरिया साफ होऊन जाईल. आता सपकत सगळं पटपट होऊन जातील. आणि हे काम करणारे सगळे 7च लोक, टोटल 7च तंबू ठोकणारे लोक आहेत. हो तुम्ही सगळे तंबू अंतरून घेताय का? बघा हे सगळे पुढचे तंबू हंतरून घेत आहेत. हंतरून झाले की मागणी दिली गँग तंबू ठोकत येणार आहे का नाही? हा तुम्ही नुसतं हंतरून देणार. ओके हा हंतरून झाल्यावर ना. असा विषय बघा सगळ्यांनी त्यांची कामं वाटून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे हे मॅनेजमेंट चालतं. काय म्हणले बंटी घालायला बाब ती यांचा कामगार चालणार कुठे तेव्हा 8वा कामगार पाय लागलं ना गाडी देतो आपली मत चालतं काही विषय नाही. टाइमपास एवढाच. आणि हे बघा ट्रॅक्टर इथं जागेची साफसफाई चालू झाली. हा बघा जाऊ तुमच्या आधी आलो. तुमच्या आधी काय म्हणणं काय तुमचं? काय आरडा कर पुढे या जरा पुढे या जवळ या वारकरी येणार आहेत, पुढे या. हा वारकरी येणार आहेत, तंबू ठोकले पाहिजे. हा पावसाचा आता दिवस आहे, तुम्ही बडबड काय करताय मग सगळ्यांना? मग तंबू बिंबू ठोकला पाहिजे ना व्यवस्थित. हे काय चालू ना काम तंबूचं? हा काम चालू आहे. आणि 5 तंबू ठोकून झालेले आहेत. काय म्हणणे तुमचं काय म्हणणं आहे? ही वारे अशी चालत नसती. मग याला नियम आहेत. हा काय नाही ते नियम असे आहेत की पुढे जाणार आहे, मागं राहणार आहे, मध्ये चालणार आहे, याच्यात नियम आहेत. हा. पुढे जातात ते काय करतात? तंबू टाकतात. त्याला दिंडी सोडून जाणं म्हणजे वारे नव्हे. हा अहो आम्ही सगळं काम दाखवायला आलो आज तुमचं. नाही लोकांना हा. पुढचं नियोजन पण नको कळायला. काय करायचं पुढे जाऊन नुसतं चालून काय करणार? बरोबर तुमचा चॅनल आहे ना. हा. मग आम्हाला असं म्हणणे आहे की आम्ही काय कशी दिंडीचा कारभार चालतो हा, हे दाखवतो तुम्ही आज. कसे ठोकले जातात, माणसं कशी पुढे येतात, आमटी भात कोण खातो, आमटी भाकर बाजार आमटी कोण खात? बाजार आमटीची ऑर्डर कोण देतोय घरात? आज सगळं कळणार. आणि तुम्ही हे टेप रेकॉर्डिंग ना करा. हा आणि भविष्यात सगळ्या दिंडीला सांगा की बाबा तुम्ही काय जाऊ द्या. इथं येऊन बाजार आमटी कोण खात? सगळ्यांना कळणार बाजार आमटी कोण खात. 5 तंबू तिकडे ठोकून झालेले. टाकणार की आता टाकणार व्हिडिओ. वाघ उठलेला आहे आता. वाघ सुस्तीमध्ये अजून. वाघाला सुधरत नाही काही. मी कापड्याचा आणला, अंगाचा आहे म्हणून आणला नाही. काय लाप्पा? अख्खा मोठा साबण हरवला अगो बाबू एवढ्या मोठ्या माणसासाठी मोठा साबण लागतो. हरवला आता. आता काय बघून मिळालं पण दान मागून अयो नको बघू मग. जाऊ दे बघू आपलं काय करायचं. चला हे लावा थोडा. अहो त्या साबण कुठं आंघोळ करताय? त्याला काय होतं? कपड्याचा साबण आहे. एक तर आधीच वास येतोय. अरे वारे मध्ये सगळं चालतं. कपड्याचा साबण येतो. वारे आम्ही तंबूचं नियोजन दाखवायला आलो. असं मग आता पुढचं नियोजन काय आपलं? या दगडावर बसायचं आणि इथनच तंबू दाखवत बसायचे दिवसभर आज तेवढंच काम आहे. दिवसभर. आज तेवढंच. आज हलायचंच नाही दगडावरनं. जागेची पाहणी करताना अतिशय सुंदर वारं सुटलेलं आहे. क्वालिटी वातावरण आहे मस्तपैकी. आज निवांत एकदम निवांत. बोला काय म्हणताय? अरे मग अशी पंडी नव्हती घातली, हा. पंडी घातली. आता शर्ट घातलं म्हणून दाखवायचं का? हा. अरे लक्षात आलं लक्षात आलं. बरोबर. आता चांगलं दिसतंय एकदम. होतंय लग्न परत आता. होतंय ना. नवरदेव एकदम देखणे दिसतंय. तर बघ नाही तुम्हाला कोण नाव ठेवत? सांगायला आणि तू ऐकायला. याने सांगितलं मला आपण असा व्हिडिओ घेऊ म्हणून. या दोघांना कामाला आलो का तुम्ही? नाही अजिबात नाही.
झालं का आंघोळ्या? हा सांगा काय मौन रोज धरलंय तुम्ही? आणि जरा वारं सुटलंय, भरपूर वारं सुटलंय आणि एवढ्या वाऱ्यामध्ये पण आपले तंबूवाले कामगार तंबू बांधतातच येतं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 तंबू बांधून झालेत. 9वा तंबू चालू आहे, 10वा तंबू. आणि आता तंबू बांधायचं काम परत चालू झालेलं आहे बघा. काही थोडेसेच तंबू राहिलेत, ते झालं की मी ओके मध्ये कार्यक्रम होईल. तर इथं पहिला पाणी आणलो, आपल्याकडे पाणी नाही, पहिला तर गाडी काढली. आता आपण 10-12 जण आहेत, त्यांच्यासाठी जरा पाणी सोय. तर चला अशा प्रकारे बघा तिकडे 2-3 तंबू राहिलेत फक्त. आणि आता आम्ही सगळे चालू जेवायला. बाजार आमटी खाणार आहे मी आज. काय म्हणलं आपण आता? काय नाही काय परत हे आता मला जे बोलले तेच बोला. जेवायला जायचं, नाही आता मला काय म्हणलं ते बोला. जेवायला जायचं. जेवायला जायचं नाही म्हणलं आप्पा, मला काय बोलले ते बोला पटकन. मस्तपैकी भाऊंच्या घरामध्ये आपण बाजार आमटे खायला बसलोय. आप्पा काय म्हणणे? हा सुंदर असं जीवन. आई साहेब होत्या त्यावेळेस आम्हाला तिथं नाही बनवून दिलं स्वयंपाक. हा जागा पहिली यांनी दिली. अच्छा. मस्तपैकी बाजार आमटे आणि भाकरी. मला शेवटचा तंबू बांधतायत. करा वाकडं. रोहित भाऊ काय काय या तंबूचा काय विषय जरा सांगा. पश्चिम उत्तर दक्षिण पुढे काय दिशा शास्त्र नाही का? इथं आपण म्हणा इथं इथे आता असं इथं आहे बरोबर. जोशी आपला काय ज्योतिष ज्योतिषी ते ठरून तिथं मग कार्यक्रम होणार आहे आणि त्याला दिशा पाहिजे. दिशा बघून आम्ही दिशा बघून जातात का? हे बघा निद्रास दिशा. होणार आहे, निद्रास. काल तो उठवला ना जागेवर ना. उठवला नाही म्हणून त्याला. हकालला म्हणतात त्याला, हकालला आहे. पळून गेले तंबू सोडून पळून गेले. पळून गेले डायरेक्ट. बाबू तुला समजत आहे काय? आधी 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 काही करू शकतो मी. आधी थोडा आधी तुला उघडा पाडायचं म्हणलं माझ्या हातात आहे. तू ते नीट बोलत जा. आम्ही न्याय देतोय. आधी ना बोल. हा झालं की हक्क तो झाले आता काय नाही राहिलं. हा ना डोक्याला दाब करू नको तू. चपलीने मारा. त्याला उघडा पाडा. नंतर भलता जिल्ह्याला तुम्ही पुन्हा करून उड्या मारीत आलं म्हणून. बसले होते ना मध्ये तिथं. ना सभामध्ये जर ए रोहित दादा त्यांच्या संगत आलो ना मी बाबा. काय म्हणणं आहे? काय तुमचं काय म्हणणं आहे? काय सांगा. म्हणणे गावाला माहिती का नीट राहायला पाहिजे त्यांनी. बरोबर. वारकरी या नात्याने राहिलं पाहिजे. बरोबर आहे. मग नाटक वाता गावामध्ये इथं वारकरी झुकलाच पाहिजे. तो माझ्या पाया पडायला पाहिजे ना तसं नाही. पण मी घे कसा फिरू दे तंबू फिरायचं कसा मी आपण बरोबर आहे म्हणणार. बरोबर आहे तू. आज बरोबर आहे तू. असंच हिशोबाने राहायला पाहिजे. यांनी असंच हिशोबाने ए, आडवे चालते. ए आऊ इकडे इथं इथं. हा तिथं याचा फक्त पडद्याला डोबरा आहे तेवढंच ते. तेवढं त्याच्या डोक्यात. उद्या नाही ना ऍक्च्युली दिशा करते. कधी बघितलं का शास्त्र? दर्शकच कळलं नाही मला कधी. अरे कॅलेंडर बघता कधी? कॅलेंडर बघ ना काहीतरी. अरे दिशा बघायला कॅलेंडर बघायला लागतं का? येडं घ्यायला काय तू? अरे पण कॅलेंडर मध्ये शास्त्र पंचांग वागतात त्याला. नाही दिशा तंबू कसा पण फिरू द्या. दिशा तीच पाहिजे. आवा गेलो तुम्ही तिकडे. दिशा 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 जिथं दिशा दर्शक पाटील दिशा दर्शक काढा. नाही पण रात्री तुम्ही तात्याच्या उशाला नव्हते. नव्हतं ना नव्हतं. आता तो माझं जे ठिकाण आहे तिथंच राहणार ना मी. मला दिशा कळत नाही. मी आडमुटणाऱ्या अंगठे बाजू आणि त्यात कसं आहे हे सरपंच मी कोतवाल.
तुम्ही सांगा तसं मी ऐकायचं. काय चुकलं का मग सरपंच? चुकलं असलं तर क्षमा मागवतो, माझ्या पाया पडा. मग तर झालं. अनुभवी माणूस आहे तू, त्यामुळे मला दिल्लीचा चालक तुलाच करायचं. मी हो तुला घरीच पाठविलं. नको असली भरती डोक्याची मंडई करण्यापेक्षा आपल्याला सांगायला लागेल एक दिशा घ्या भाऊ आमच्या यासाठी. कायला उगाच आलाय ते बाबा. एकच राहिला. ए, दोन्ही पाय कर, दोन्ही पाय. त्याला बाला घाला. कसं वाटतंय मच्छा भाऊ? मॅडम आम्हाला काय नाही वाटत. हे काय नाही वाटत म्हणतोय. ए याला बडू थांबा. भाऊच्या अंगठे बांधले. याला बांध याला इकडे घे. अरे कैला पाय बांधतो तुझे. अरे कैल्यानेच पाय बांधलेत तुम्ही. गोमूत्र आणू का? अरे कसं चालतंय? पाय पडतो. पाहुणे 6 झालेत आणि आपली दिंडी आलेली आता. मी आतमध्ये एडिटिंग करत बसलेलो तेवढं दिंडी आली. पुस्तक एवढ्याला लावणार आहे. मी तुला पाडी नेर, तुम्हाला पाडशील, एवढं काय फरक पडणार आहे? तुमच्या दोघात नाही बरं का. नाही तर तुम्ही ते 60 करसान आमच्याकडून पैसे काढता. तुम्ही एका तालमीतले आहे, एका तालमीतले कुस्ती तुमची लागते, पण त्याच्यात ते कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे. मी उठून त्याला काय म्हणतात माहिती का? नुर्रा. नुरी मी नाही केली पहिलं की तरी पण नाव लक्षात राहिले. नुर्रा टाकली ना सौलंकी, बरीच नाव आहे तो. नाव टाकलं ना. नाही पण हो तुम्हाला खरं सांगतोय, वाखरीवरती आहे ना कुस्ती आहेत आणि मी तुमची कुस्ती लावतो. नाही लावली तर मग मला माझा पाय झालं. माझी तिथं वळ. हा चांगलं चालू आहे, चांगलं चालू आहे. हा हा ओके ओके. हातात घेतली ना? हा आयुष्य आयुष्य दोन आहेत, दोन दोन. अग ग ग ग ग ग. वाढदिवस आरती शुभेच्छा ताई. मनापासून धन्यवाद तुमचे आम्हाला वाढदिवस. आपण आहे ना आज वेळापुरात आलो. वेळापुरात आलो आपण ज्यांची जागा आहे ना हा त्या मालकाने आपल्याला 20 लिटर दूध फ्री मध्ये दिले. होय. अगो बाबू बघा. वा 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 वा. हा माहिती की बघा, आपण यांच्या घरी दुपारी बाजार आमटी घाललेली तेच आहे. मनापासून आभार तुमची. क्वालिटी आणि बाजारी आमटी तर एवढी भारी लागते हा हा हा. नुसती. वरच्या लग्नानिमित्त बँड वाजा. अरे तू तरी वाजव ना माझ्या लग्नाची. कसं व्हायचं झाला अवघड आता. हे 3 पोर रुसलेत म्हणून सांगा माझ्याजवळ आलेत. रुसून आल्यात घरी कोणी घ्या त्याला, त्याचं वारी आलं त्याच्यामुळे अशी घरी येणं करतात म्हणून घ्यायना ना कोणी घरी. आज का करतो रे? ओके. तर चला आता आपण जेवायला बसतो रे. जेवायला बसायचं आता. जेवायला वाढायचं ना.
धडाडीचे कार्यकर्ते 1 2 3 तिकडे उभी आहेत धिंगाणा सगळ्यांच्या अरे सगळ्यांच्या ताटामध्ये मजबूत जिलबा वाडा जेवण नाही जिलेबी जिलेबी याला काय म्हणणं तुझं त्याच्यासाठी काय म्हणणं तुझं अथर्वसाठी काय नाही म्हणायचं आपल्याला कोणाला चला तू जेवायला नाही म्हणतोय जिलेबी आली जिलेबी आली जिलेबी खायची का नको नाही वाटत वाजव ना आता ठणठण गोपाळा महाराज की जय रामकृष्णारी. आता आपली पहिली पंगत जेवायला बसलेली आहे. ही सगळी मंडळी धडाडीचे कार्यकर्ते एकदम सगळ्यांना जेवण वाढून येतं का हे लय मोठे धडाडीचे कार्यकर्ते सकाळी लेत आपल्याला सकाळी लोक आणून आपल्या दिल्लीतली लोक तिकडे गेली बाहेर टॉयलेटला सकाळी जमलो ते बांधलं ते बोलवलं त्याच्यात मी गेलं निघून म्हणलं काही करा तिथं पण आपण टाकलेले तुम्ही तापून तरी काय लोक तुमच्या अगोदर गेली सगळी काय करणार हे भाकरी इकडं भाकरी हे झाला का लापडा आता मोकळं ठीक आहे मोकळं पण दाखवायचं काम आहे हा आजच्या मेनू मध्ये बेसन आहे वा 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 इंडियन चक्का आणि स्पेशल काय स्पेशल जिलेबी एकदम क्वालिटी बघा तर आजचा मेनू भाऊंनी सांगितलेला आहे तर चला आजचा व्हिडिओ आपण इथं समाप्त करू. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्या आहे बंधू भेट तर आपण बंधू भेट भेटू. चला रामकृष्ण हरी.